शॉट नको, हवा येऊन द्या. स्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न, माऊली हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण पुन्हा एकदा घेऊन आलोय तुमचा लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या, पावर्ड बाय गुड नाईट निमलोस मुकॉय. आणि जसं की सगळ्यांनाच माहिती आहे, माझ्या कालच्या भागामध्ये माझ्या कॅफेत माझ्या विनंतीला मान देऊन महाराष्ट्राचे लाडके लिटिल चॅम्प्स आलेले होते. त्यांना मी विनंती केली होती की पुढच्याही भागात तुम्ही माझ्यासोबत राहा, आणि माझ्या विनंतीला मान देऊन ते आजही आपल्यासोबत आहेत. पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांनी मी स्वागत करतो या पाचही जणांचं. आता मी येणार आहे आर्याकडे. लिटिल चॅम्प मधली प्रिटी गर्ल असा जिचा उल्लेख केला जायचा ती आर्या. ती आता मोठी झालेली आहे, आता ती पार्श्वगायिका झाली आहे, आणि तिची इथे येण्याची दुसरी वेळ आहे. रमा माधवच्या वेळेला तू आली होतीस. आर्या, तू जेव्हा ऑडिशनला गेली होतीस तेव्हा तू कितवीला होतीस? मी तेव्हा 9वीत जस्ट गेले होते. अच्छा. आणि आता मी काहीच दिवसांपूर्वी माझ्या BA फायनल इयरची एक्झाम दिली. वा वा वा. मग तेव्हा कुठलं गाणं गायलं होतंस ऑडिशनला? मी येऊ कशी प्रिया हे गाणं गायले होते. त्या गाण्याची जर झलक आम्हाला ऐकायला मिळाली तर खूप आनंद होईल. येऊ कशी प्रिया सवे तुझ्या अशा क्षणा शाळेत काय प्रतिक्रिया होती? शाळेत ॲक्च्युली कौतुक तर खूप झालंच, पण त्यानंतर जी परीक्षा होती, म्हणजे अगदी फेब्रुवारीत ग्रँड फिनाले झाली आणि मार्चमध्ये एक्झाम होती,
तर मी मोजून काढलं होतं असं की मला 18 दिवसात 98 धडे करायचे आहेत वगैरे. काय 18 दिवसात 98 धडे? बापरे. 8वी पर्यंत माझं असं होतं की मला डॉक्टर व्हायचं आहे, त्यामुळे मी खूप अभ्यास करेन आणि फर्स्ट येईन असं. तर शेवटी स्वभाव नाही बदलत ना. आई बाबा मला म्हणत होते की तू शांतपणे घे, तुला जेवढं जमतंय तेवढं तू कर. पण मी जो काही अभ्यास केला आणि जे काही मार्क्स किती मार्क्स होते हे खरंच तू मुलांना सांग, किती मार्क्स होते? खोटं वाटेल लोकांना, पण खरंच मी 9वीत पहिली आले होते. परत वार्षिक काय परीक्षेत वाटायचं? पहिली आले होते. फक्त पहिल्या 2 युनिट टेस्ट माझ्या मिस झाल्या म्हणून मला पहिला रँक दिला नाही. किती टक्के होते तुला गुण? मला 94 होते. वा वा, 94. ऍक्च्युली मला 10वीत 94 होते. 9वीचे मला हे बघ, 94 हे खूप असतात, ते कुठेही असू दे. ज्याला ते आयुष्यात नाहीत मिळालेत ना, त्याला ते खूप असतात. तेव्हा 94 खूप आहे ग. त्यामुळे तेव्हा जे मार्क्स मिळाले तर रिझल्ट डेच्या दिवशी सगळ्या टीचर्सनी उभं राहून टाळ्या वाजवल्या होत्या. मग आणि तू डॉक्टर नाही होऊ शकलीस, जरी झाली असेल तर काय झालं असतं? परत सोडून इथंच यावं लागलं. मी करतोय. मी करतोय. तरी आपण डॉक्टर असतो, कलाकार म्हणून आपण डॉक्टर असतो, कारण आपण गातो तेव्हा खरंच खूप छान वाटतं लोकांना. तसं आम्ही हसवतो तसं छान वाटतं. पण बाबा डॉक्टर आहेत तिचे. हो. बाबांसाठी एकदा जोरदार टाळ्या. आर्या, आज आम्हाला काय ऐकवणार? मी सारेगमपच्या ग्रँड फिनालेला एक अभंग गायले होते किशोरी आमोणकर यांचा. वा. आणि त्यावेळी देवकीताई समोर बसल्या होत्या आणि त्या माझं गाणं झाल्यानंतर त्या म्हणाल्या होत्या की पूर्ण स्पर्धेच्या ह्या कालानंतर आर्याचं गाणं खूप प्रिसाईज झालं आहे असं माझ्या लक्षात येतं आहे. तर ती मला वाटतं माझ्यासाठी खूप मोठी दाद होती, कारण तेव्हा मी त्यांच्याकडे शिकायला जातही नव्हते, पण तरी तेव्हा त्यांनी ती मला दिलेली दाद माझ्यासाठी खूप मोठी होती. तर तेव्हा जो अभंग गायले होते तो सादर करते. अवघा रंग एक झाला. वाह 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 वाह.
तर काय तुम्ही सगळे खूप छान गायक आहात आणि लिटिल चॅम्प पासून तुम्ही सुरुवात केली होती. आमच्याही घरात 2 लिटिल चॅम्प आहेत, तुम्हाला माहिती आहे का? ते आहेत माझे भाचे. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया. हे हात लाव मामा. तुला हातलं? नाही मला नको रे. हे मामा बघत काय बसला. आई शपथ डेंजर. मला वाटलं घरात एकच होती ती विकायला काढली तुम्ही. नाही 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 तुझी कपड्यांची पेटी विकली आणि ही आणली. मामा फ्रेंड्स बनवतात ना. फ्रेंड्स ह्याला घेऊ का खोट्या. हे नाही ए, मारा करता काय? फ्रेंड्स आय लाईक हा काय आई लाईक? अरे कोण आहे माहिती का मामा? कोण? प्रशांत दामले. मामा बघ बाळा, प्रशांत दामले नाही आहेत ते. प्रशांत दामले मोदक. प्रशांत दामले मोदक. मोदक पर्यंत बरोबर आहे, प्रशांत हा? दामले नाही. नाही प्रथमेश प्रशांत लगाटे. बोल नाही बोल प्रथमेश लगाटे. प्रशांत दामले. मोदक पर्यंत ठीक आहे. मोदक हा मोदक मस्त गोड गोड लागतो. गोड मोदक. हा, गोड आहे. ए? हा, गोड आहे. मोदक गोड आहे. मला पण बोलतात मोदक. जाऊ दे. कसला कसला मोदक बोलतात तुला? मला चॉकलेटी मोदक. मामा किती लोक आले ना. इव ए कोण आहे? कार्तिकी रेडकर. कोंबडी पळाली. हा मामा कोंबडी पळाली लंगडी फुगडी. हा कोंबडी आणली तू? आणली नाही आणली. कशी आणणार? पळाली कोंबडी येणारच नाही. हिला ओळखतो मी. हो कोण? आर्या पार. आर्या आंबेकर. नाही नाही आर्या पार नाव आहे. हा हे आंबे बनवतात का? आंबेकर. नाही नाही आडनाव असतं ते बाळा. आता बाळा आडनाव आरपार आरपार. गबस तू गबस आरपार. हवं आई शपथ हवं. ह्याला घ्यायचा. हे नाही माझा मित्र आहे. मित्र आहे. अरे बाबा याला ओळखतो रे मी. कोण? रोहित राऊत. मामा विसरला नाही तू अजिबात त्यांना. कसा विसरणार? हा जायला तर पाहिजे इथून. ही कोण रे. हे आहे याच्या मला नाव माहिती आहे. तू ओळख ना कोण आहे नाव. तू ओळख ना. ही हा ही छोटी निर्मिती सावंत काय रे. कोण आहे तुम्ही? काय माहिती आम्ही कोण आहे पण तू ओळख. आपलं ठरलं होतं ना. हा लिटिल लिटिल चॅम्प्स. तुम्ही लिटिल चॅम्प्स हा सारगंपा लिटिल चॅम्प्सचे विनर होणार आहे. होणारे विनर तुम्हीच ठरवलेलं आहे का त्यांनी होणार असून मी या घरची ठरवलं ते. अच्छा. आणि मग ती त्याच घरची झाली. मग आम्ही होणारे विनर म्हटलं तर काय प्रॉब्लेम आहे. होणार होणार तुम्ही पण होणार. लावणी ऐकणार. हा छान ऐकू आपण. हा तुम्हावर केली मी बुर्जी लाल. मामा बुर्जी लाल असते. नीट गाणं घ्या, नीट गाणं घ्या. मर्जी 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 पासून पुढे घ्या. तुम्हावर केली मी मर्जी बहाल. नका सोडून जाऊ आयटम कमाल. ॲटम कमाल. नका सोडून जाऊ ॲटम. वा बाई वा. ॲटम मामा ॲटम आहे. नाही आयटम नाही. मग काय फायदा बाबा. हे मी याला गाऊन दाखवू काय रे. हा तू गाऊन दाखव. मी तुला चरस देतो. काय? पाठी मागून देतात ना चरस. कोरस कोरस कोरस. छोटे छोटे से छोटे ते गुरस चांगला पाहिजे ना. अरे चांगला पाहिजे म्हणून म्हणून नाही, गा, गा. छोटे से बहीण भाऊ. काय रे हा? भाऊ बोलला ना तू काय. हे गाण्यात आलं माझ्या. छोटे से बहीण भाऊ. कोरस आहे परत छोटे. छोटे से बहीण भाऊ. आ, आ,
चांगलं गाणं गा. मग क्लासिकल ऐकू. हा क्लासिकल. गा, जोपर्यंत लोक मारत नाहीत तोपर्यंत गा. ए चल आज मामाला दाखवूया. हा मामा काय आहे हे काय ते असतं ना मामा तसं टीव्हीतलं बघून आले. नाही मामा बात है वाह वाह वा मस्त. थांब. ए मला पण घे. डिस्कशन होतं आमचं. आज करता डिस्कशन. वाह भाई वाह. आज डिस्कशन करायची जागा आहे कधी. ए नीट करा रे, फटके पडतील ना नंतर, लोक मारतील तुम्हाला. सूर घेऊ. हा घे, तुला पटतंय ना मग हे काही त्याला थांब. घ्या. काय रे गुरु का. खा झाली कानाला उघडून गेले असं. हा बघ बरोबर आहे. हा काय घेणार आहे आता. गझल घ्या, गझल. गझल गझल. कितीला मिळते. अरे गझल घ्या म्हणजे गझल गा. गा गा हा हा. वाह वाह वाह. होठों से छू लो तुम क्या बात है. मेरा गीत अमर कर दो. होठों से छू लो तुम. हो वाजव ना नीट का मस्ती करतोस. वाजव ना. हा? मस्ती करतोस. सॉरी. वाजव. होठो से पासून परत. हाँ होठों से छू लो तुम मेरा गीत अमर कर दो. बन जाओ मीत मेरे ये प्रीत अमर कर दो. जो बाळा जो जो रे जो. जो बाळा जो जो रे जो. जो बाळा जो जो रे जो. होठो से छू लो तुम मेरा गीत अमर कर दो. नवरा आला वेशी पाशी. नवरा आला वेशी पाशी. नवरा आला लावून देशी. होठों से छू लो तुम मेरा गीत अमर कर दो. सांगू कुणाला बोलू कुणाला. बघतोय रिक्षावाला न वाट माझी बघतोय रिक्षावाला. वाट बघतोय रिक्षावाला. वाट बघतोय रिक्षावाला. होठों से छू लो तुम मेरा गीत अमर कर दो. शिट्टी वाजली गाडी सुटली पदर गेलावर. पोरी जरा जपून दांडा धर. 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 पोरी जरा जपून. आता प्रथमेश तुझ्याकडे मला यायचंय. सगळ्या महाराष्ट्राचा तू लाडका मोदक झाला होतास. प्रथमेशची जी स्टाईल होती
टिळा लावायची ती अजून सुद्धा त्याने कंटिन्यू केलेली आहे. आणि प्रथमेश जसा तेव्हा दिसायचा तितकाच गुटगुटीत अजून सुद्धा आहे. त्यामुळे मला खूप आनंद झाला. खात्यापित्या खर्च आहे. वा वा. प्रथमेश, तू ऑडिशनला गेला होता तेव्हा तू कितवीला होतास? मी जस्ट 8वी पासआउट झालो होतो. आत्ता मी एक्सटर्नल कॉलेज करतोय. मी आता सेकंड इयर आर्ट्स करतोय वा वा. मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये. तू ऑडिशनला मग कुठलं गाणं गायला होतस? मी लिस्ट देताना पहिल्याच राऊंडला 22 गाण्यांची लिस्ट दिली वा होती. वा 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 वा. काय पाहिजे घ्या तुम्हाला. मेनू कार्डच दिलं त्याने जवळ. आणि त्यातल्या तिसऱ्या राऊंडला जवळपास कौशल दादा होता, कमलेश दादा होता आणि सगळे म्युझिशियन्स दादा होते. मला जवळपास मला आठवत आहे मी 8 ते 9 गाणी गायला मला लावलेली त्यांनी. त्यातलं मग कुठलं आम्हाला ऐकवायला आवडेल? हे सुरांनो चंद्रवा गायलो होतो. वा वा. सुरानो चंद्रवा हे सुरानो चंद्रवा हे सुरानो चंद्रवा चांदण्याचे 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 चांदण्यांचे कोश माझा प्रिय कराला पोचवा कोश माझ्या चांदण्यांचे प्रिय कराला पोचवा हे सुरानो चंद्रभा हे सुरानो चंद्रभा हे सुरानो हे सुरानो हे सुरानो चंद्रभा. प्रथमेश, ज्या वेळेला तू हे यश मिळवलं होतंस तेव्हा तुझ्या भागामध्ये काय प्रतिक्रिया होती? स्वागत कसं झालं होतं? माझं गाव आरवली म्हणून गाव आहे. ते चिपळूण गावाच्या 30 किलोमीटर पुढे आहे. बर. म्हणजे टुवर्ड्स गोवा. तर चिपळूणपासूनच स्वागत व्हायला सुरुवात झाली. मी चिपळूणच्या एका मेन नाक्यात आलो तर सगळ्या तिथल्या चाहत्या वर्गांनी माझी गाडी थांबवली. 5000ची फटाक्यांची माळ लावली. बापरे. तिथे उतरवून औक्षण केलं. त्यानंतर हार घातले. एक आनंद मिळतो की एवढं आपण करतो आणि लोक आपल्यावर प्रेम करतात. मला सांगायला आवडेल की मेगा फायनलला अखंड रत्नागिरी जिल्ह्यातनं 15 गाड्या भरून आल्या होत्या मेगा फायनल बघायला. आणि शाळेने सुद्धा स्पेशल एक दिवस ठरवून सगळ्यांना निमंत्रण पत्रक छापून ती सगळ्यांना वाटून मोठा सभामंडप उभारून माझा सत्कार समारंभ आयोजित केला होता. प्रथमेश, काय ऐकवणार आहेस आज आम्हाला? माझ्या घरी दत्त भजन परंपरा आहे. पहिल्यापासूनच एपिसोड्समधनं लोकांपर्यंत रसिकांपर्यंत पोहोचत आलं आहे. दत्त महाराजांची सेवा व्हावी म्हणून एक गायलेलं गाणं ते अतिशय प्रसिद्ध झालं, दत्त दर्शनाला जायचं, ते मी गाईन. वा वा. क्या बात क्या बात. दत्त दर्शनीला आणि जायाचं आणि जायाचं आणि जायाचं. काय रे, लगेच काय? आर लगीच दत्त दर्शनीला आणि जायाचं आणि जायाचं आणि जायाचं. आनंद पोटात माझ्या वाडीला की काय? आर तिकडं जायचंय. अरे नरसोबाची वाडी राहिलीच की. अरे गाणगापूर पण राहिलं की. मी तीच म्हणत होतो बघ. आनंद पोटात माझ्या माईनार माईना. आनंद पोटात माझ्या माईनार माईना. आनंद पोटात माझ्या माईना. दत्त दर्शनीला जायाचं जायाचं जायाचं. आनंद पोटात माझ्या माईनार माईना. आनंद पोटात माझ्या माईनार माईना. आनंद पोटात माझ्या माईना. गेलो गाणगापुरी थेट घेतली दत्ताची भेट. गेलो गाणगापुरी भेट घेतली दत्ताची भेट. गेलो गाणगापुरी थेट घेतली दत्ताची भेट.
हो दत्त दर्शनीला, हो दत्त दर्शनीला जायाचं जायाचं जायाचं. आनंद पोटात माझ्या माईनार माईना, आनंद पोटात माझ्या माईनार माईना, आनंद पोटात माझ्या माईना. हो वा 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 वा. तर कसं आहे, आज तुम्ही आमच्या या थुकरटवाडी गावात आलेला आहात, गप्पा रंगलेल्या आहेत. खरं तर झी मराठीवर जे जे कार्यक्रम होतात त्यातले बरेचसे कार्यक्रम आमच्या गावात आम्ही उगाच करतो आणि ते आमच्या इथल्या लोकल केबल टीव्ही वरती दाखवतात, ज्या केबल टीव्हीचं नाव आहे गुलकन केबल नेटवर्क. तर आपण होम मिनिस्टर बघितलेलं आहे, आदेश बांदेकर करतात, तिकडे ते वेगवेगळे खेळ खेळायला सांगतात लोकांना. तर आज इकडे पण एक येणार आहेत, ते आहेत संदेश वांदेकर. दारुगड बये दारुगड. बघा आमच्या थुकरटवाडीचं भाग्य बघा, एवढे मोठे मोठे लोक आले. काय मंडळी तुम्हाला सांगतो, इतके मोठे मोठे लोक या ठिकाणी येतात ना, म्हणजे इतकं बरं वाटतं. आमच्या गावाचं असं एक असं इंटरनॅशनल गाव झालेलं आहे आपलं. पण आज हा खरंच इंटरनॅशनल गाव झालेलं आहे आमचं. पण आज जे लोक इथं आलेले आहेत, म्हणजे हे काही इथं आले म्हणजे हे इथलेच आहेत, इथलेच लहान लेकरं मोठे मोठे झाले, बाहेर गावी गेले होते, आता परत हे घरी आले. आज ना तुम्ही आले, तुमच्यासोबत मी छान छान गेम खेळणार आहे आणि आज इतका आनंद मला होणार आहे, तुला सांगतो की आज खऱ्या अर्थानं खास गेम इथं होणार आहेत. खास गेम करणार. खास गेम म्हणजे ह्या मुलांचं सगळं टॅलेंट, आतापर्यंत हे गायक आहेत हे माहित आहे, काही कलाकार आहेत, आमच्या पोटावर पाय ठेवणार आहेत पुढे होऊन, पण तरी त्याच्या व्यतिरिक्त पण काही टॅलेंट त्याच्यामध्ये दडलेलं आहे, ते आज आपण सगळ्यांसमोर दाखवणार आहोत. तर सुरू करूया गेमला. बोलवतो साहित्य. कसं आहे ना मंडळी, आता यांनी यांची कला सिद्ध केलेली आहे, मोठे कलाकार झालेले आहे. पण कसं असते, लहानपणी प्रत्येकाला एक कला अवगतच असते. कुठली? ते म्हणजे चित्रकला. बर. कोणताही पोरगा बघा लहान चित्र काढतोच काढतो. म्हणजे मी पण लहानपणी इतके चित्र काढत होतो तुम्हाला सांगतो, आणि त्या चित्रापायी खूप मार खाल्ला मी. का? सगळे भिंतीवर काढत होतो, धपाधप धपाधप. पण आता तुमचं प्रॉपर मी असं सामान आणलेलं आहे. आता करायचं काय माहितीये का, आपण इकडे जाऊन असं उभं राहायचंय मस्त छान पैकी. आहे बघा, हा असा एक फुगा हाती घ्यायचा आणि हा फुगा असा उडवत 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 न्यायचं. या हाताने असं चित्र काढायचं. चित्र छान काढायचं, त्याच्यात रंग पण भरायचे, पण हा फुगा असा उडवत राहायला पाहिजे, फुगा खाली नाही पडला पाहिजे. सगळ्यांना पुढे आपण बोलूयात, जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी. कोणाला काही प्रॉब्लेम नाही चित्रामध्ये? एकदा करून दाखवूया ना आपण त्यांना. कोणाला काही प्रॉब्लेम नाही? नाही ना? फार काही टेन्शन घ्यायचं नाही, आपल्याला काही FM हुसेन व्हायचं नाही. MF हुसेन. आता मी लगे FM म्हटलं तिथं रेडिओ सुरू होणार आहे काय? होणार आहे का सुरू रेडिओ? काय यार तुम्ही असं टेन्शन घेता? बरं निलेश दादा आम्हाला प्रत्यक्ष करून दाखवणार आणि मी पण प्रत्यक्ष करून दाखवणार. 1 2 3 स्टार्ट. काय काढलं? वा वा, गणपती काढला निलेश सरांनी, व्हेरी गुड. मला कळलं तुम्ही गणपती काढणार, तेव्हा पहिली अशी रेस घेतली, त्यामुळे म्हटलं गणपती कोरा करा असू नये म्हणून मी उंदीर मामा काढलाय. प्रथमेश इकडे, इथं उभा राहा, इथं उभं राहा. हे बघ, गणपती, उंदीर मामा आणि मोदक. छान चित्र काढायचं, एका हातीने फुगा उडवायचा, एका हातीने चित्र काढायचं, फुगा खाली पडू द्यायचा नाहीये. आणि जे चित्र तुम्ही काढणार आहेत त्याची काय आहे ते नंतर आम्हाला माहिती आम्हाला सांगायची. तुमची वेळ सुरू होते आता. व्हेरी गुड, क्या बात आहे, क्या बात आहे. खाली पण लक्ष द्या. हे बाळा बाळा, उडवायचं उडवायचं. हा व्हेरी गुड, व्हेरी गुड. मागे मागे. वा 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 वा. कार्तिकी कार्तिकी पुढचं लिहा. घे घे घे. वा वा वा, शाबास शाबास. मुद्दा, क्या बात आहे. अरे हा हा, शाबास 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 शाबास. आता ठेवू नका, थोडा उडवा, नाहीतर तुम्हाला चित्र नाही काढता येणार. मुगदा थोडा वरती उडव, फुगा उडवत राहा, फुगा उडवत राहा, फुगा खाली ठेवू नका. आर्या उडव, फुगे उडवा, चित्रामध्ये थोडे डिटेलिंग करा, खाली
कार्तिकी क्या बात आहे. हा हा. चला 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 चला. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. 4 3 2 1. क्या बात आहे. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. कार्तिकी पासून सुरुवात करणार आहोत. झालेलं आहे. हा असू चित्र द्या. हातात धरा आणि याची माहिती तुम्ही सांगायची की तुम्ही हे काय काढलेलं आहे. वा 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 वा. हे डोंगर आहेत दोन, ते सूर्य उगवलाय, हे झाड आहे आणि ही 2 घरं आहेत आणि ही एक विहीर आहे. इथनं हा झरा समजा. विहिरीवर म्हणजे जाळी टाकलेली आहे. कोणी पडू नये म्हणून. सेफ्टी म्हणून जाळी टाकली, कोणी पडू नये म्हणून. आणि 2 पाखराची उडतायत. 2 आणि पाखरं उडतायत. हा झरा आहे. अच्छा अच्छा, म्हणजे हा याच्यातून झरा निघालेला आणि आहे. हे डायरेक्ट फळं आहेत. विहिरीत रे बघ नाही. डायरेक्ट 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 विहिरीत पाणी आहे. हे आंब्याचं झाड असावं कदाचित. त्याला कैऱ्या आलेल्या आहेत आल्यात, हा. आणि वा. एक आणि हा कलिंगड सुद्धा आलेलं आहे त्याला. 2 कैऱ्या आणि एक कलिंगडाचं हे झाड त्यांनी इथे उभारलेलं आहे. तरी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे कार्तिकीसाठी. क्या बात आहे. मुग्धा. हे बघा आमची मुग्धा. क्या बात आहे. आय शाबास. क्या बात आहे. म्हणजे तिने काय केलं, आमची बोलतीच बंद करून टाकली. हा. मुग्धाने आयडिया केली, बोलती बंद करून टाकली. मी गणपती काढते, आता करा कमेंट्स काय करणार तुम्ही. नाही पण मला एवढंच विचार, गणपती काढला आणि श्रीराम असं कसं काय लिहिलं. अरे आधी श्रीराम लिहिलं पण श्रीराम काढणं खूपच अवघड होतं म्हणून पण गणपती बाप्पाची खरी तर गंमत आहे की गणपती आपण वेगवेगळ्या स्वरूपात हो. त्याचं चित्र काढू शकतो आणि खूपच छान चित्र काढलंय. जोरदार टाळ्या तुझ्यासाठी. क्या बात आहे, क्या बात आहे. प्रथमेश, मला वाटलंच तू गणपती काढशील म्हणून, वा वा पण तू असं लिखाणातला गणपती यांनी पहिल्यांदा काढलाय. वा वा. वा वा, छान छान छान. बाकी काय मोदक वगैरे काढूची काही गरज नाही, स्वतःच असल्यामुळे. त्याने काही मोदक काढलेलं नाही. हाय, शाबास. पहिल्या चित्रात तुम्ही बघितलं असेल कार्तिकीच्या की कार्तिकीने डोंगर काढलाय, त्या डोंगरातनं एक झरा आलाय, पण यांनी हे डोंगर काढले, डोंगरावर झाड आहे. हे 2 डोंगरावर झाड आहे. आणि हे नारळाचं झाड आहे. विदर्भातला असल्यामुळे नारळाबद्दल त्याला तशी आयडिया नाहीये. त्याला माहिती नाहीये की नारळ. त्यानं आधी सही केली नंतर चित्र काढलं. आधी सही करायची काय होती आणि ती मात्र त्याने व्यवस्थित काढलेली आहे. साधारण मला असं वाटतं की कंटिन्युअस 10 शिफ्ट करून सूर्य इतका थकलेला आहे. वैतागलेलाय. हे सुंदर असं निघालेलं आहे. क्या बात. आता आपण आर्याकडे बोलूया. आर्याने काहीतरी वेगळंच काढलेलं आहे. काहीतरी डेंजर काढलेलं आहे जे आम्ही ओळखू नाही शकत आहे आता. काय आहे आर्या हे मी असं साधारण? इमॅजिन केलं की एक माणूस गातोय कॉन्सर्ट मध्ये आणि हा ऑडियन्स आहे. नाही बाई आहेत त्या. अच्छा. ही बाई आहे. अरे हिला पण मग ही वेणी चायनीज- माईक आहे. मला वाटतं चायनीज माणूस येतो त्याला पण वेणी आहे. तिने हेही दाखवण्याचा प्रयत्न केलाय की यांच्याकडून ही शिकते हळूहळू. नाही, मला कोरस काढायचं होतं, म्हणजे कोरस साठी मुलं उभी आहेत, पण तेवढा काय वेळ नाही पुरला म्हणून एकच मुलगी कोरस देते. नाही, कोरस नाही, तू बरंच काढलं काहीतरी. पण एका मिनिटात कोरस काढण्यात धाडस होतं तिचं. पण हे सगळं नाही नाही, तू तिला हे मांडतो दाखवायचं तो कोरस नसेल तरी चालेल. थिएटर भरलेलं पाहिजे. हा, थिएटर भरलेलं. थिएटर पहिलं भरलेलं तिने काढलं. हाऊसफुल थिएटर ही काढलेलं आहे. फॅमिलीच दिसते बहुतेक. तिघे एकाच एका ताग्यात कपडे कलरचे, शिवलेले आहेत. हा. ही फॅमिली आहे यांची. आणि हे दोघं भाऊ दिसतात एका ताग्यातले. शाबास, त्यामुळे शाबास, सुंदर, वा. अतिशय सुंदर सुंदर चित्र काढलेलं आहे. जोरदार टाळ्या आर्यासाठी. वा वा. एक वेगळी कला सुद्धा सगळ्यांची बघायला मिळालेली आहे. थोडक्यात काय, पंचरत्न आहे त्यामुळे एक कोणी विजेता नसणार आहे. सगळेच विजेते आहे. जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी. थँक्यू सो मच. मी तुम्हाला बसायची विनंती करतो. आता येणार आहे मित्र रोहितकडे. गमती गमतीत आम्ही तुला म्हणालो की तू इकडेच राहायला ये, पण आमची खरंच इच्छा आहे रोहित तू इकडे राहायला ये. कारण रोहित आता जरी लिटिल चॅम्प असला तरी तुमच्यामध्ये सिनियर आहे, कारण तो इकडे बऱ्याच वेळेला आलेला आहे. रोहित, तू जेव्हा ऑडिशनला गेला होतास तेव्हा तू कितवीला होतास? मी 8वीत होतो ऑडिशनच्या वेळेस. आणि सगळ्यांना सांगायला मला आवडेल की रोहित फक्त मराठी सारेगमपमध्ये नव्हता, तर हिंदी झी सारेगमपमध्ये सुद्धा रोहित होता आणि तिकडे सुद्धा तू खूप लोकप्रिय झाला होतास. मग स्वागत कसं झालं होतं गावी? ॲक्च्युली माझ्या गावातले कन्फ्यूज होते. हां, कारण हिंदी सारेगमपच्या वेळेस मी नागपूर असं दिलं होतं आणि लातूर मी मराठी सारेगमपच्या वेळेस दिलं होतं. हां तर त्यांना कळायचं नाही की नक्की कुठला आहे हा. हा पासपोर्ट कुठला बाबाचा? हा. तर त्यांनी एक ओपन अशी जीप बुक केली आणि माझ्या घरापासून ते माझ्या गाण्याच्या क्लासपर्यंत, म्हणजे माझा गाण्याचा जो क्लास आहे तो ॲक्च्युली एक मंदिर आहे, अंबाबाईचं मंदिर आहे ते गोलाईमध्ये. आणि खाली मंदिर आणि मूर्तीच्या वरतीच एक
सभागृह आहे. त्या सभागृहामध्ये माझे गुरुजी जगताप सर क्लास घ्यायचे. सो त्यांनी मला तिथपर्यंत नेलं. त्या रॅलीमधून खूप खूप लोक होती आणि खूप मजा आली. अंबाबाईचं दर्शन घेतलं, वरती गुरुजींचं दर्शन घेतलं आणि घरी. क्या बात आहे, क्या बात आहे. बाबांची काय प्रतिक्रिया होती तेव्हा? बाबा खूप खुश होते, कारण मला गाणं शिक असं सांगणारे तेच होते आणि त्यांच्यामुळेच मी गाणं शिकायला लागलो. माझे बाबा फार असे रिझर्व काइंड ऑफ आहेत. म्हणजे ते फार लवकर स्तुती करत नाहीत. फार लवकर म्हणण्यापेक्षा ते स्तुती करतच नाहीत. मी एकदा चिडून बाबाला विचारलं होतं की म्हणजे काय बाबा, एवढी लोक सगळे मला टाळ्या वाजवतात, वन्स मोर देतात, तुम्हाला विचारलं गाणं कसं झालं की तुम्ही ठीक झालं एवढंच म्हणता, म्हणजे काय आहे तुमचं? तर त्याच्यावर मला बाबांनी उत्तर दिलं होतं. आम्ही हिंदीमध्ये बोलत असतो त्यामुळे की जब माली बाग बगीचे की देखरेख कर रहा होता है तो वो हर पेड़ को उतनी खाद डालता है और उतना ही पानी डालता है जो बाकी सबको डालते हैं. लेकिन कोई एक पेड़ ऐसा होता है जो जिसको 3 साल में अगर फल आने वाले हो तो उसमें 1 साल में ही फल आ जाते हैं. तो माली को उस पेड़ की ज्यादा रक्षा करनी पड़ती है. सो तुझं तसं झालंय. जरा सांभाळून, म्हणून मी तुझी स्तुती करत नाही की जर तू वाहवत गेलास आणि ते झाड नासलं तर त्यांचं नेहमी एक वाक्य आहे की उभं करायला खूप जण येतात, पण एकदा माणूस पडला की त्याला उचलायला कोणी येत नाही. So त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया नेहमी न्यूट्रल असतात बाबा. आणि म्हणूनच ते फार महत्वाचं आहे की इतकं यश मिळून सुद्धा हे सगळे जमिनीवर आहेत आणि असेच जमिनीवर राहा. या शुभेच्छा. माझ्या शाळेची मित्र आणि एवढी पापी आहेत ना, म्हणजे एक तर आमच्या इकडचा ऍक्सेंटच असा आहे लातूरचा की मी आलो, सगळं झालं आमचं, शाळेत परत आलो आणि मायो लय मोठा झालास बे तू आता, आता पार्टी द्यावं लागते बघ. आणि मला बाबा दर गुरुवारी 5-5 रुपये द्यायचे. सर ते समोर गाड आहे पाणीपुरीचा, त्यानं अडवून ठेवलंय, ती पैसे घेणार नाही तुझ्याकडनं, पण तरी तू पैसे देणारीस आणि पार्टी घेणारीस. आणि काम पापी आहेत मुलं आमची इकडची. नाही, पण हे सगळे मित्र असतात त्या काळात आपल्याला खूप मदत ते करतात. त्या सगळ्या मित्रांसाठी एकदा खरंच जोरदार टाळ्या. तो रोहित, आज आम्हाला तू काय ऐकवणार आहेस? फार कमी असं होतं की एखादं तुम्ही गाणं ग्रँड फिनालेला गाता आणि त्या ग्रँड फिनाले जो लाईव्ह सुरू असतो त्या लाईव्ह शोमध्ये तुम्हाला वन्स मोर येतो. सो फायनलचं शेवटचं गाणं आणि त्याच्यानंतर रिझल्ट लागणार, तर त्या गाण्याला मला वन्स मोर मिळाला होता. ते होतं ग्रेट म्युझिक डायरेक्टर अजय अतुल यांचं मोर्या मोर्या. सो मी तेच गाणं परत सगळ्यांसमोर गाईन. वा वा, मस्त. देवा तुझ्या
माझ्या विनंतीला मान देऊन कालच्या भागात आणि आजच्याही भागामध्ये हे सगळे तुमचे लाडके लिटिल चॅम्प्स आलेले होते. पुन्हा पुन्हा तुम्ही इकडे या, आम्हाला खूप आनंद होणार आहे. या मंचातर्फे आणि SL विजन यांच्यातर्फे या सगळ्या पाहुण्यांना मिळते एक छोटीशी आठवण भेट. तर मंडळी, पुन्हा अशीच धमाल करण्यासाठी आपण भेटणार आहोत पुढच्या भागात. तेव्हा बघायला विसरू नका. चला हवा येऊ द्या. पावर्ड बाय गुड नाईट नी लो स्मोक कॉय.